तर माझा युट्यूबचा रोस्ट व्हिडिओ बघून मला एका जणाचा डीएम आला की भाऊ या माणसाला रोस्ट कर. त्यानंतर मी त्या माणसाचे मेसेज इग्नोर करून मी माझ्या कामात अंदायला लागलो. 2-3 दिवस उलटले. त्यानंतर परत मला 3 ते 4 डीएम पडले की भैया या माणसाला रोस्ट कर. त्यानंतर मी थोडं मनावर घेतलं आणि या माणसाचा शोध घ्यायला लागलो. या माणसावर अभ्यास करता करता मला एक गोष्ट समजली की जसं भैया गायकवाडने इंस्टाग्रामवर येऊन थुकून ठेवलंय तसं या भाऊने हागण्याचं काम केलं. डंगळक मचळक डंगळक मचळक डंगळक मचळक डंग 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 डंगळक नकळक डंगळक नकळक डंगळक नकळक डंग 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 डंगळक डंगळक नकळक डंगळक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चर्चा करणार आहे महेश मोठे यांची. तर लॉर्ड महेश मोठे हे एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि एक चांगले कंटेंट क्रिएटर आहे. खाओ मा कसम असं लोकांचं म्हणणं आहे. लॉर्ड महेश मोठे यांच्यावर स्टडी करता करता मला अजून एक गोष्ट समजली की लॉर्ड महेश मोठे हे किक बॉक्सर आणि कराटे सगळं खेळतात. हा बघा, मला बॉक्सिंग येते, सेल्फ डिफेन्स मध्ये कराटे येते, लोक आल्यावर कसं मारायचं, कसं कोणाशी सायकोलॉजिकली खेळायचं, कशा सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या ही आधी शिका. आणि खरी गोष्ट आहे मित्रांनो, माणसाने एका टायमाला पैसा नाही कमावला तरी चालतो, पण शरीर संपत्ती ही कमवलीच पाहिजे. जे करून जर माणसावर जर 10-15 जण जर माणसाला मारायला आले तर माणूस त्यामधल्या 10 मधल्या 5 जणांना तरी भिडून उरतो. घातली चायला या माणसाची मी एवढी इज्जत वाढवली, पण या माणसाला काही सहनच झाले नाही. याला जी कशी करायची होती यांनी ती केलीच. आणि मला सूत्रानुसार माहिती पडलंय की या माणसाने 2 बायाला याच्या गाडीने उडवलंय. आणि या माणसाचा तुम्ही कॉन्फिडन्स लेवल बघता आहे का? या माणसाने 2 बायाला उडवून तिथंही हा भाऊ स्वतःची व्हिडिओ बनवून राहिला. म्हणजे इकडे कोणी मरो या मरो, पण आपलं काम सुटलं नाही पाहिजे भैया, व्हिडिओ आलीच पाहिजे. चायला सोशल मीडियावर हा माझा व्हिडिओ मारला व्हायरल होत आहे. पण मित्रांनो, ह्याच्या मागचं मी तुम्हाला खरेपणा सांगतो, मला त्याने मारलं ही गोष्ट खोटी आहे, पण ज्या गोष्टीसाठी मला मारलं ना मित्रांनो ती गोष्ट चुकीची आहे. मला मारलं ही गोष्ट खोटी आहे, पण मला ज्या गोष्टीमुळे मारलं ती गोष्ट चुकीची आहे. वा, कारण मित्रांनो, एखाद्याकडनं अपघात होणं, धडक होणं हे काही चुकीचं नाही. अरे एवढा भोंगाड्या, त्या 2 बायांना उडवलंय, तो समोरचा लाईटाचा उभा पोल तो आडवा करून टाकलाय, तुझ्या गाडीचा पार सत्यानाश झालाय, तरी महेश मोठे साहेबांची चुकी नाही. या गोष्टीसाठी मला मारलं ना मित्रांनो ती गोष्ट चुकीची आहे. चुकीचे तर आपण आहे की आपण याची व्हिडिओ पाहतो आणि हा इथं एकटा काय करतोय. याचे मित्र कुठे याचे मित्र? काय त्याच्या आईचा दान आणला, मला लय बेकार वाटते. माझे मित्र गेले ते पळून. तुला काय वाटतं तुझ्यासारखं तेही मार खातील? गेले ते पळून केव्हांचे. आले या कर्माशी भोग घ्यावे बघून. कुठे याचे मित्र? कुठे गेले उतर पाय. परत घातली या भाऊनी परत. क्यों मर गया? कोई को मत बुलाना, घर पे चलो. काहीच होणार नाही या माणसाचं, मी सांगतो ना तुम्हाला, काहीच नाही. आल्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना, तशी याची गंमत आहे. समोर पावडं बघून मला वाटलं हा भाऊ आता सगळ्या गोष्टी सोडून कामधंदे करू राहिला, पण आहे ना ह्या भाऊला आहे ना सोडा त्याच्या. मेनी पीपल थिंक आय एम नॉट अ फार्मर बट आय एम अ फार्मर. मेनी पीपल थिंक आय एम नॉट अ फार्मर बट आय एम फार्मर. You understand what I am saying? English. औकात. अरे भाऊ, अंगाला चिखल लावून तू कोणता फार्मर बनणार आहे? या तुला जर खरंच जर फार्मर बनायचं असेल ना तर याला आहे ना त्या बैलाच्या जोडीला झोपला पाहिजे, तो पण नांगरा सकट. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, जेवढ्या खबरा न्यूज चॅनलवाल्यांकडे नसतात ना तेवढ्या या लॉर्ड महेश मोठेकडे असतात. हा ये बघा, बिग बॉस मराठी कधी आहे बाबा नेमकं? भरपूर जण वाट बघतात, पण कुणालाच माहित नाही मित्रांनो, मी जर सोडलं तर. मी तुम्हाला सांगतो, हा याला नक्की त्या बिग बॉसचा जावई असणार. म्हणजे चुकून याच्या खबरा घ्यायच्या आहे ना, याला चोरून येत आहे. हा, कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, बिग बॉस हे आणखीन 2 महिने तरी होणार नाही. याचं पहिलं कारण हे आहे की सूरज चव्हाण बरोबर जो झापूक पिक्चर केदार शिंदे साहेबांनी काढला होता,
तो पिक्चर फेल गेला, परिणामी 4 कोटी रुपयाचं कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यामुळं केदार शिंदे साहेब थोडस पाठीमागं आलं. अरे येडा बोंगाड्या, तो पिक्चर ही मस्त गेलाय आणि तो बिग बॉसचा एपिसोड हाय टीआरपी वाला गेलाय. याला कोण राहतं खोट्या खबऱ्या देतंय? आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे बिग बॉस लेट का होते माहितीये का? कारण रितेश देशमुख साहेब सुद्धा आता जास्त पैसे मागायला लागलेत. एकतर पैसा ऑलरेडी कमी झालाय आता यांच्याकडे, त्यामुळे अशा दोन्ही ह्याच्यात कचाट्यात सापडून बिग बॉसनं स्वतःला थोडस 2 महिन्यानंतर पदार्पण करायचं ठरवलंय मित्रांनो. अरे तो पैसे मागतो हे तुला कोणी सांगितलं? अरे बाबा, हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस हा कधीच संघ लागू शकत नाही. त्यामुळे सगळा सीन आहे आणि त्यामुळे बिग बॉस हे पुढे ढकलला गेले. आणि मैंने काय याला कोण खोट्या खबरा देऊ राहिलं रे? याचा आहे ना पहिले हा कोणती नशा करतो ना पहिले ना त्याच्यावर आता आपल्याला रिसर्च करावा लागेल. थोड्याच दिवसात भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार आहे, त्यामुळे मी स्वतःच सीमेवरती पहिल्या लाईन मध्ये हातात बंदूक घेऊन लढायला जाणार आहे. कारण मी स्वतः एक फायटर आहे, मला सगळा अनुभव आहे. किती पण लोक उद्या मला मारायचं माहितीये, त्याचबरोबर मला चाकू चालवणं, बंदूक हाताळणं, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. वा, काय चप्पळ माणूस आहे. याला जर चुकून जर सीमेवर जर पाठवलं ना, तिथं आईची शपथ याला आहे ना तिथं एक तर झाडू मारायला लावतील, नाही तर कपडे धुवायला लावतील. आणि या भाऊच्या टायमाला तू मार खात होता, त्या टायमाला अजून चप्पळ बांधून कुठे गेला होता? कुठं त्याबरोबर माझा व्यायाम चांगला आहे, त्यामुळे मी अजिबात दमणार नाही. आणि भाई शब्द देतो, याच्यामुळे एक दिवस इंस्टाग्राम नक्की बंद होणार आहे. आईची शपथ. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवूनच देणार. भारताला स्वातंत्र्य? अरे बाबा, भारताला स्वातंत्र्य भेटला 1947 मध्ये आणि तू तुझे कुठे ना स्वातंत्र्याच्या लढ्याची मेणबत्ती 2025 मध्ये लावून राहिला. त्या आईला परत मी यार काही बोललो तर विवाद होऊन जाईल. याच्या पहिले हा नशा कोणती करतो ना पहिले याचं ते बघा, मग आपण याच्यावर आता दिसत ये नाही. तुझ्यावर तर दिसत आता पक्की भाऊ, पक्की. मित्रांनो, मला हॉटेल बिटेल आवडत नाही ते राव, माहिती आहे का? मला असं छप्र, पत्र्याची घरं, अशा कुठं तर कोपटा असलंच मला आवडतं, माहिती आहे का? किंवा रानात कुठं तर चिंचेच्या झाडाखाली झोपायचं, ते सुख लय भारी आहे. असलं सुख काय आहे राव हे, माहिती आहे का? मला एक गोष्ट सांग, तू तिथं गेला का? आणि गेला तर गेला, हा टावेलवर का आहे आणि याचा व्हिडिओ कोण काढतंय? आणि काय मजा नाही राव असल्या हॉटेलमध्ये, माहिती आहे? मला छपरातच उलट मजा यायची. उलट जिथं सारवलं होतं ना तिथं छान वाटायचं. हे असलं काय नाही, मला हे नाही आवडत बरं का. मला माझं छपरच आवडत होतं. आणि एवढा डेंग माणूस आहे ना भैया, आईची शपथ, एवढा जबरदस्त खोटा बोलतो ना. जाऊ राहिला टावेलवर, तिथं उड्या मारू राहिला, सगळ्या गोष्टी करू राहिला आणि म्हणतो वावराची सर तर कुठंच नाही येणार. आणि ह्याच्या तोंडावरून तरी कसं खरं समजायचं यार हा कसा आहे? आणि या प्राण्याला मी नाव तरी कोणतं ठेवू? हो, याचा शोध कुठून लावायचा? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आतली, ही रील पोस्ट करायच्या आधी या भावानी एक रील पोस्ट केली होती. हा, एकदा बघून घ्या. काय झालंय, माझ्याकडनं बऱ्याच वेळा काहीतरी आपण कोणाला ट्रोल करायचं, कोणाला काहीतरी बोलायचं, याच्यातनं प्रॉब्लेम होण्यापेक्षा आपलं चुकलंय आपणच नमन घेऊन माफी मागून आणि जो मी वेळेपणा करतो तो व्हिडिओमध्ये मित्रांनो तो थोडंसं मी कमी करतोय आता. बस एवढंच. चांगली सुरुवात करतोय आयुष्यामध्ये. धन्यवाद. आणि याची ही रील बघितल्यावर मला वाटलं होतं की भाऊ चला एकदाचा शेवट तरी चांगला झाला, माणूस सुधारलाय. पण नाही, या भाऊला पलटी मारायची एवढी घाण सवय आहे ना, जबरदस्त. रील स्क्रोल केली, या भाऊचा पंचटवाला परत चालू. अरे वा. आणि त्यानंतर एक शेवटचा मुद्दा, या भाऊची एक लेटेस्ट स्टोरी मी बघितली. लिव्हिंग इन ड्रीम टुगेदर. म्हटलं चला चांगलं, पोरीची इज्जत तर जपतोय, पोरीच्या तोंडावर झाकलेलं आहे. पण नाही, या भाऊला दिलेली इज्जत घ्यायचीच नाही. याला दिलेली इज्जत ही पचनच होत नाही. नेक्स्ट स्टोरी बघतो तर त्यामध्ये पोरीचं तोंड आहे. आता तुला जर पोरीचं तोंड जर दाखवायचं होतं तर मग भैया तू पोरीचं तोंड झाकलं का बरं? मेरा मुंह से निकल गई. मी सांगतो तुम्हाला, ह्या भाऊला आहे ना काहीच घेणं देणं नाही. याला फक्त स्वतःची ऑडियन्स जमा करायची, मग ती पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह, कुठल्याही प्रकारे याला फक्त चर्चेत राहायचं. याचा विषय हाच आहे. म्हणून मीही विचार करत होतो की भैया मला कस काय हे लोक एवढं मेसेज करताय आणि याला रोस्ट करायला लावताय. तर चला आपण आपल्या व्हिडिओचा शेवट इथंच करू. व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ज्याने सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला लवकर 10K 10K 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.